मित्रांनो, तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। TISS मध्ये 10 जागांची वेकन्सी निघलेली आहे। यामध्ये पात्रता काय असणार आहे, तुम्हाला पगार किती भेटणार आहे आणि नोकरीचं ठिकाण काय असणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे व तुमची निवड कशी होणार आहे, ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ लाईक करा, तुमचे YouTube चॅनल म्हणजे कंप्लीट युअर ड्रीम्सला सबस्क्राइब नक्कीच करा। जर तुम्ही अजूनपर्यंत अधिकारी पदासाठी जी सरकारी नोकरी निघालेली आहे त्यामध्ये जर तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला भेटणार आहे, ती व्हिडिओ नक्कीच बघा, नाहीतर चॅनलवरती जाऊन सुद्धा बघू शकता। आणि जर तुम्ही अजून स्टाफ सिलेक्शनमध्ये 3000+ वेकन्सी निघली आहेत, ती व्हिडिओ पण नसेल बघितली, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटणार आहे किंवा चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता। तर चला आपण आता भरतीकडे वळूयात। तर बघा, TISS म्हणजे टाटा इन्स्टिट्यूशन ऑफ सोशल सायन्स। यामध्ये एकूण रिक्त जागा आहेत 10। तर तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 10 जुलै 2025। तुम्हाला पगार किती भेटणार आहे एकदा ते बघूयात। तर तुम्हाला येथे 50,000 स्टार्टिंग पगार भेटणार आहे। हा पगार खूपच चांगला आहे। जे कोणी पात्र असेल त्याने नक्कीच ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरा, कारण की येथे सगळी पद्धती ऑनलाईन असणार आहे। यामध्ये तुम्हाला कोणतीही टेस्ट द्यायची गरज नाही, फक्त येथे मुलाखतीवरती तुमची निवड होणार आहे। त्यानंतर आता बघूयात की तुमची पात्रता काय असणार आहे, तुम्हाला कोणत्याही शाखेतून पदवी भेटायला असायला हवी, शैक्षणिक पात्रतेविषयी काय अडचण असेल त्या जाहिरातीचे नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन सुद्धा चेक करू शकता। आणि तुम्हाला एकदा मी वेबसाईट सुद्धा येथे दाखवून देते, www.TISS.edu अशी ही वेबसाईटचं नाव आहे। आणि तुम्हाला इथे मी स्क्रीनवरती ती ऑफिशियल वेबसाईट आणि नोटिफिकेशन पण येथे दाखवत आहे। जे कोणीही या पदासाठी पात्र असणार आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरा। तुम्हाला तुमचे ड्रीम कंप्लीट करण्यासाठी ऑल द बेस्ट। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा।